कापडी विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते। आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता। त्याने घरात बघितलं असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते। त्यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचक केल्याचं आढळून आलेलं होतं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात PSI धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते। गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदेपळसे टोलनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघंही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी प्रथमदर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे। अधिक तपास SDPO श्री वमने साहेब शिर्डी विभाग हे करीत आहेत। नमस्कार, मी अनंत सरंगले, अधीक्षक डाकघर रत्नागिरी विभाग रत्नागिरी। आज आपल्याकडे सध्या राजापूर पोस्ट ऑफिस येथे दिनांक 12/8/2018 पासून पासपोर्ट सेवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। हे दोन्ही जिल्हा रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना दोन्ही जिल्ह्याच्या नागरिकांना हे अत्यंत सोयीस्कर आहे। गेली 6 वर्षात म्हणजे 12/8/2018 पासून 41,863 31 मार्च अखेरीस आपण पासपोर्ट पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये प्रोसेस केलेले आहेत। मागील वर्षात मागील आर्थिक वर्षात 24-25मध्ये 9,729 पासपोर्ट तसेच पोलीस क्लिअरिंग सर्टिफिकेटच्या केसेस 651 असं मिळून 10,380 एकंदरीत अर्ज आम्ही या पोस्ट ऑफिसच्या सेवा केंद्र पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये प्रोसेस केलेले आहेत। यापूर्वी ह्या सेवा केंद्रामध्ये रिजनल पासपोर्ट ऑफिसमधून एक व्हेरीफाईंग ऑथॉरिटी इथे असायच्या, त्यांची नेमणूक असायची। परंतु आता ह्या नवीन त्यांच्या धोरणानुसार यापुढे ते प्रोसेसिंग जे व्हेरीफाईंग प्रोसेस आहे ती बॅक ऑफिसमधूनच करणार आहेत आणि स्थानिक पातळीवर ॲप्लिकेशन प्रोसेस करणं त्याचं बाकी सगळी प्रक्रिया पार पाडण्याचं काम हे पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांमार्फतच करण्यात येत आहे आणि ते आम्ही पुरेसा कर्मचारी स्टाफ त्यांना दिलेला आहे आणि ते त्याप्रमाणे करत आहेत। आतापर्यंत खूप लोकांनी म्हणजे बऱ्याच ग्राहकांनी दोन्ही जिल्ह्याच्या त्याचा लाभ घेतलेला आहे आणि यापुढे असाच लाभ घ्यावा आणि आम्ही आमच्या परीनं डाक विभागाच्याकडून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू। काल कल्याणपूर्वेत रामनवमी शोभायात्रेनिमित्त शोभायात्रा जी निघाली होती त्यानिमित्त काही वीर पुरुषांचे फलक झळकवले जात होते, जसे वीर पुरुष शिवाजी महाराज असतील, फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेब आंबेडकर असतील, तसंच त्याचसोबत एक नथुराम गोडसे याचा फोटो म्हणजे झळकवण्याचं काम कोणतरी प्रयत्न असं समाजात तेढ निर्माण होईल ह्याचा प्रयत्न सुरू आहे। पण आम्ही जे औरंगजेबाचा नाव घेऊन या लोकांनी इतके दिवस जे राजकारण केलं ते करण्याचे इच्छित नाही आहोत, पण लवकरात लवकर जो कोणी हे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर पोलिसांनी चौकशी करावी व कारवाई करावी हेच पत्र घेऊन आज आम्ही ACP साहेबांना दिलं आहे। डोंबिवलीमध्ये काही अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली आहे, काय बोलतात? डोंबिवली ईस्टमध्ये जी प्रभागामध्ये चेतक मनोहर सेठ यांनी 34/11/2024 ही याचिका दाखल केलेली होती। या याचिकेनुसार रिलॅक्स बार आणि इतर 3-4 जे दुकाने आहेत, रसवंतीगृह आणि दुकाने, त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात होती। माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 2 एप्रिल 2025 रोजी आदेश दिले की ते तात्काळ कारवाई करण्यात यावी, त्यानुसार त्या बांधकामावर कारवाई लावलेली आहे। हे रिलॅक्स बार जे आहेत इला पाटील आणि इतर दुकाने जे आहेत ते चंद्रकांत फडतरे शेट्टीगार यांची आहेत।
1 रुपयामध्ये पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना यांनी आणली होती. आता जो 1 रुपयामध्ये पीक विमा मिळायचा तो आता मिळणार नाही, अशा प्रकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये यांनी तरतूद केली आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 23-24 आणि 24-25 या 2 आर्थिक वर्षामध्ये यांनी हप्ता हा राज्य सरकारकडून याच्याकरता भरला कारण यांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची मतं पाहिजे होती. परंतु आता निवडणूक होऊन गेली, आता यांचं काम होऊन गेलं आहे आणि म्हणून आता ही योजनाच बंद करायची हा घाट त्या ठिकाणी घातला जातो आहे. म्हणजे जसं पूर्वी आपण पीक विम्याचा हप्ता आपण भरायचो तसं पुन्हा एकदा 2500 रुपये आपल्याला आपले भरावे लागणार आहेत. तुमच्याकडे असो किंवा नसो पण तुम्ही भरा, ही राज्य सरकारचा आता आग्रह आहे. पूर्वी पीक विमा योजनेमध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई हा एवढा एकच ट्रिगर होता. परंतु नंतर राज्य सरकारने त्याच्यामध्ये अजून 3 ट्रिगर ॲड केले. त्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे हे ट्रिगरसुद्धा त्याच्यामध्ये टाकले होते. आता त्यांनी ह्या नवीन नियमाप्रमाणे हे 3ही ट्रिगर काढून पूर्वीसारखं फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित, म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळू द्यायची नाही, याच्याकरता सर्व घाट घातला जातो आहे. गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल की आपण अग्रिम रक्कम पीक विम्याची सरकारकडे मागून आपण हक्काने मिळवून घेतली होती. कारण तेव्हा प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता, आपल्याकडे पीक हातचं पूर्णपणे गेलेलं होतं. त्यामुळे पीक विमा मिळायपर्यंतची आम्हाला वाट बघायला लावू नका, 25% अग्रिम रक्कम आम्हाला द्या म्हणून आपण घेतली होती. पण आता या नवीन नियमाप्रमाणे अग्रिम रक्कम तुम्हाला मागता येणार नाही आणि सरकार देणार नाही, याचा अंतर्भूत त्याच्यामध्ये केलेला आहे. पीक विमा योजनेमध्ये विविध बाबींअंतर्गत जेव्हा 2024मध्ये भरपाई देण्यात आली, त्याच्यामध्ये कशी भरपाई दिली ते आपण एकदा मागच्या वर्षीचं समजून घेऊ. स्थानिक नैसर्गिक आपत्ती 1455 कोटी, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 706 कोटी, काढणी पश्चात नुकसान 141 कोटी, पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई 13 कोटी. आता या सर्व ट्रिगर्सपैकी फक्त पीक कापणी प्रयोग आधारित, म्हणजे ज्याच्यामार्फत गेल्या वर्षी 13 कोटी मिळाले होते, तेवढा एकच ट्रिगर ठेवायचा आणि बाकी सगळे ट्रिगर काढून टाकायचे. म्हणजे यांना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नुकसान भरपाईचा मोबदला मिळू द्यायचा नाही, याकरता हा सर्व घाट घातला जात आहे. म्हणजे असं एकंदर जर आपण बघितलं तर हे काही योग्य नाही. त्यामुळे सरकारला आमची विनंती असेल की एकतर 1 रुपयामध्ये पीक विमा द्या हे सांगायला शेतकरी तुमच्याकडे आले नव्हते, तुम्ही स्वतःहून हे शेतकऱ्यांना दिलेलं होतं. त्यामुळे ती योजना आता तुम्ही बंद करू नये. 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणं हा शेतकऱ्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांचा हिरावता जाता कामा नये. आणि जे ट्रिगर्स आपण 4ही ट्रिगर त्या ठिकाणी लावले होते, ते 4ही ट्रिगर शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर ते आवश्यक आहेत. आणि त्यामुळे त्या ट्रिगरला कुठेही हात न लावता त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे आणि अग्रिम रक्कम मिळणे हे 4ही गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आपण ठेवावा. शेतकरी मित्रांनो, माझी आपल्याला विनंती असेल की जर सरकार अशा प्रकारे आपल्या तोंडाला पानं पुसवायचं काम करत असेल तर उठाव केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुम्हाला आपल्याला सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागेल आणि या सर्व लढाईमध्ये आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, हा शब्द तुम्हाला देतो. धन्यवाद. आपल्या तालुक्याचा प्रॉब्लेम नाही ना, हे अमरावती आणि सध्या आहे. मग आता पाणी बाहेर झालं नाही, माझ्या बापाचं घर आहे, कुठे काढून शेतकऱ्या होते पाणीच नाही आलं.
सरमसपूर या चारही गावांबद्दल शेंडे कोणाला विसोडीमध्ये हो हिवाळ्याची अशी परिस्थिती त्याचा उन्हाळ्यात 2 महिने उन्हाळ्याला आता शिंदे साहेब बोलताय काय? अरे बाबा हे 4 गावं तुला बेवारी सोडले का? 4 गावं जसापूर, सरमसपूर, वडाळा, घाटखेडा. जसापूर, सरमसपूर, वडाळा, घाटखेडा, खालकोनी. कुठे चालू केली? एक बुंदी पाणी नाही आहे त्या गावामध्ये. शहानूर मधून आहे ना, शहानूर मधून. अरे टाक्या त्याला पाणीच नाही टाकीमध्ये. लोक पाणी कुठून मिळणार आहे? हे इथे लोक आले सगळे गावागावातले. तुम्ही गेले कधी 4 गावामध्ये गेले तुम्ही? कधी गेले? तुम्ही नाही पाहायला भेटलो 4 वर्ष. हा बोला साहेब. मी तुम्हाला किती वेळा कंप्लेंट केली. जसापूरचे पाणी नाही, पाणी तुम्ही म्हटलं की 2-4 दिवसांना गावात येतो, व्हिजिट देतो. माझ्या गावात कधी आले का तुम्ही सांगा? तुम्ही नाही ते अभय देशमुख जिंदगीभर फोनच नाही उचलत नाही. आमची कल्पित मानव तर मानव पण आले की प्रत्येक वेळेस आम्ही आमदारांनी फोन करायचा काय? नाही तर म्हणजे एक काम करा. माझं म्हणणं ऐकून घ्या. हे आता लास्ट वॉर्निंग आहे. आजच्या त्या 4 गावामध्ये जायचं ऐकून घ्या. आणि मी स्वतः येणार आहे. त्या गावामध्ये जाऊन गावात जे टाकी म्हटलं बांधली आपल्या टाकीमध्ये पाणी आहे काय, गावामध्ये पाणी जाते काय, हे स्वतः इथे जाऊन पाहायचं. मी स्वतः येईल. पण माझं म्हणणं आहे या गावातून जर पुन्हा जर तक्रार आली तर तुम्ही लक्षात ठेवा. माहिती आहे स्वभाव कसा आहे काय? त्याच्यानंतर मी ऐकणार नाही. मला कारण की आम जनतेला त्रास होत आहे. तुम्हाला बाबाच्या ऐकत नाही काय? रिपोर्ट करा. त्या गावामध्ये सह्या आणा, लोकांचे नंबर घ्या. लोकांकडे फोन आले पाहिजे. नुसतं ते ग्रामपंचायत मधून भोपन जीवन करू. त्या जनरल लोकांमध्ये जा, लोकांना भेटा, लोकांचं म्हणणं ऐका. हे 4ही गावाचा रिसर्च मला 2 दिवसात द्या सगळा. जसापूर बाळूभाऊला भेटा म्हणा. जसापूर आणि बाळूभाऊला जसा बाळूभाऊ आहे जसापूरला कोकट तो जसापूरचा विषय नाही आहे. 4ही गावामध्ये जायचं. 4ही गावाच्या चौफेर पाणी पोहोचत आहे की नाही जात आहे मला सगळी माहिती द्या. त्या गावाकडनं पूर्ण मला लेखी लिहून घ्या आणि मला द्या. आपण लोकांना ते लोक पाणी पाजतात. तुमच्या आरसी धोरणामुळं या ठिकाणी ठेकेदाराच्या भरोशावर तुम्ही काम करता. त्या आरसी धोरण सोडून द्या. मग आजपासून ज्या एरियामध्ये पाणी टंचाई आहे, जे अमरावती शहर मतदारसंघ असू दे, अमरावती बंजारा मतदारसंघ असू द्या, प्रत्येक ठिकाणी तुमचा अधिकारी ऍक्टिव्ह झाला पाहिजे. जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर अधिकारी ठेवलेले आहेत ते सगळे सत्यानाश करून आले, मनमानी करतात. इथे येऊन भोपंजीपणा करतात. हे तो भोपंजी उत्तर मिळाले काय नंतर ते मागे बसले आहेत. हा प्रॉब्लेम मागच्या मीटिंग मध्ये मांडला होता. हा जो प्रॉब्लेम त्यांना सांगून आलो. मोठमोठ्या महानगरामध्ये मोठ्या शहराची माहिती घेतली आम्ही आणि त्याच्यानंतरही समजून घ्या तुम्ही सुधारले नाही तर वेगळ्या भाषेत मी दुरुस्त करेन तुम्हाला.
अप्पर वर्धामध्ये पाणी मुबलक आहे. या ठिकाणी आपल्या इंडस्ट्री विभागामध्ये जेवढं पाणी आपण ठेवलेलं राखीव त्यातलं 10% खर्च होत नाही, त्यामुळे तेही पाणी शिल्लक आहे. फिल्टर प्लांट आपण मोठा लावलेला आहे, बाकी टाक्याच्या पाण्याची कॅपॅसिटी वाढवली आहे, पाण्या टाक्या खाली राहतात, पाणी भरत नाही तुम्ही. हे सगळी अधिकाऱ्यांची कमजोरी आहे, कामचोरपणा आहे. तो कामचोरपणा दुरुस्त करा माझं म्हणणं आहे. या ठिकाणी ते जे आपलं काय राहुल नगरचा काय विषय, त्या अधिकाऱ्याला राहुल नगरच्या विषयामध्ये पण आज तो विषय दुरुस्त झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्याची कंप्लेंट आली तर मी तुम्हाला दुरुस्त करून टाकीन ना. अजून कोणत्या विषय. पहिली गोष्ट तर अमरावतीमध्ये पाणी टंचाई नाही आहे, त्या संदर्भातच आज बैठक घेतली. अप्पर वर्धा डॅमवरून अमरावती शहराला येणारं पाणी ते अमरावती मतदारसंघ असू द्या, बंडेरा मतदारसंघ असू द्या, मुबलक पाणी असताना 5-5 लाख लिटरच्या क्षमतेच्या टाक्या 4 वर्षाआधी होत्या, त्या 20-20 लाख लिटरच्या केल्या. फिल्टर प्लांट जो आहे आमचा तो 5 गुणा त्याची कॅपॅसिटी वाढवली. उद्योगाला लागणारं पाणी फक्त 10% पैकी 2%च आम्ही वापरतो. शेतकऱ्यांना पाणी लागणारही मुबलक या ठिकाणी शिल्लक आहे. या असल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची ओरड हे फक्त अधिकाऱ्यांच्या लापरवामुळं, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं आणि ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही लोक काम करतात त्या ठिकाणी भोपंजीपणा करून अनेक भागामध्ये चेहरे पाहून पाणी सोडणे हे खरं मोठा गुन्हा आहे. म्हणून या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे की पाण्याची टंचाई नसताना फक्त पाण्याचं नियोजन करा. जे लोक पाणी चोरतात त्याच्यावर गुन्हे दाखल करा, एक चांगला स्क्वॉड निर्माण करा, त्या लोकांचं बॅनर त्या ठिकाणी लावा, पेपरमध्ये यादी पब्लिश करा आणि जे मोठमोठे लोक लाखो रुपयाचे बिलं थकीत आहे त्याच्यावर कारवाई करा. आम जनतेवर कारवाई करू नका. जे रोज या ठिकाणी बिलं भरतात त्यांना पाणी मिळत नाही, जे चोऱ्या करतात त्यांना मुबलक पाणी मिळते, याच्यावर कुठेही कंट्रोल केला पाहिजे. पाणी सोडण्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. अमृतच्या माध्यमातून 950 कोटी रुपये जवळपास आम्ही अमरावती शहरासाठी आणले. अप्पर वर्धावरनं पाईपलाईन, नवीन पाईपलाईन आपण टाकत आहे. आताच्या पाईपलाईनपेक्षा 4 पट चांगली पाईपलाईन, चांगल्या कॅपॅसिटी पाईपलाईन हे 950 कोटी रुपये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केले. केंद्राकडून सुद्धा अमृतचे पैसे आले. या सगळ्या पैशाचं नियोजन केल्यानंतरही जर अमरावती शहरामध्ये पाणी मिळत नसेल त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांची क्लास घेतलेली आहे. काही अधिकाऱ्यांना मीटिंगमधून हाकललेलं आहे, काही लोकांना आता बदल्या केलेल्या आहे. 8-8 वर्षाचे लोक त्या ठिकाणी नागोबासारखे बसले आहे आणि पाणी जर ते पाजू शकले नाही की आमदार म्हणून आम्ही पाणी त्यांना लोकांना देऊ शकलो नाही तर आमचा या पदावर बसून काही उपयोग नाही. म्हणून अशा प्रकारची ताकीद देऊन 2-3 अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा केल्या, त्यांना या मिटिंगहून हकालपट्टीसुद्धा केली. वेळ आली तर पाण्याचं नियोजन जर केलं नाही तर अधिकाऱ्यावर गुन्हेसुद्धा मी दाखल करेन.